किल्ले तुंग म्हणजेच कठीणगड, पवन मावळ प्रांतातील एक घाटरक्षक म्हणून ओळखला जाणारा उत्तुंग असा दुर्ग। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आता मी आहे खोपोलीमध्ये आणि खोपोलीतून आता मी बोरघाट चढायला सुरुवात करणार आहे। प्रश्न पडला असेल हा चाललाय कुठे आज, तर आज आम्ही चाललो तुंग किल्ल्यावर आणि माझ्यासोबत आहे स्वप्नील, त्याचा भाऊ आणि माझा मित्र आतिश मुंबईकर। याची स्पेशल सांगायचं झालं तर जेव्हा व्लॉग करायची माझी कल्पना डोक्यात आली तेव्हा मला काही माहीत नव्हतं। त्यावेळेला या व्हिडिओसाठी लागणारं जे काही एडिटिंग आहे आणि जी काय मदत आहे यूट्यूबच्या बद्दल सगळी माहिती आहे ती मला या आतिशने सांगितली। तो तेव्हाही माझ्यासोबत होता आणि आजही माझ्यासोबत आहे। असा माझा मोठा भाऊ माझ्यासोबत आहे आणि माझे मित्र आहेत। तर आत्ता आम्ही बोरघाट चढायला सुरुवात करतोय। तर चला आता निघूया तुंग। आम्ही ज्या स्पॉटला उभे आहोत तो आता एमबी वेले साईडला एंट्री चालू होते, पण तिथून 2 फाटे फुटतात। तर आपल्याला लेफ्ट साईडला विसाघर म्हणून आहे तिकडे जायचं आहे। तिथून आपल्याला तुंग किल्ल्याकडे जायचं रस्ता सापडेल आणि आम्ही शक्यतो मॅप लावला आणि मॅपच्या सहारेच आलेलो आहे आणि जसं जसं आम्हाला अनुभव येतो तसं आम्ही तुम्हाला तो सांगत जाऊ। आत्तापर्यंतचा रस्ता खूप सुंदर होताच, पुढचाही रस्ता सुंदर असावा असं अपेक्षित आहे, परंतु एक मित्र बोलला की आम्हाला तो रस्ता थोडा खराब आहे, तो बघूया तो किती। तिथून जसं आपण लेफ्ट मारतो तसं परत एकदा इथं कन्फ्यूज होणार आहे। 2 रोड जातात, तर आपल्याला परत मावी रोड जो लेफ्ट साईडला जातो ना त्या रोडने आपल्याला मगाशी मला माझ्या मित्राने सांगितलं की रस्ता तुम्हाला खराब लागेल, त्याची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सावकाश गाड्या चालवा। कळत नाही रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत। तुंग गावाकडे जाताना हा जो रस्ता आहे तो पूर्णतः मातीचा आहे, कारण रस्त्याचं काम चालू असल्याकारणाने
हा रस्ता तुम्हाला शेवटच्या पायथ्यापर्यंत असाच दिसेल. मित्रांनो, खडतर प्रवास तर आपला झालेला आहे, संपलेला आहे. आता आम्ही आलेलो तुंग गावाजवळ आणि हॉटेल गारवा जो पाठीमागे आहे तिथे आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत. पाणी वगैरे घेतलेलं आहे कारण वरती काय मिळेल माहीत नाहीये, त्यामुळे तुम्ही पाणी शक्यतो जास्त घेत जा. आणि आता आम्ही आमचा ट्रेकिंग चालू करतोय. कसा आहे परिसर तोही अनुभवूया आणि त्यातला रस्ताही कसा आहे तेही बघूया. बरोबर 3:30 वाजता आम्ही हा किल्ला चढायला सुरुवात केली. अर्ध्या वाटेतच ही हनुमंताची मूर्ती पाहायला मिळते. ह्या किल्ल्याची चढाई सोपी असली तरी वाट मात्र खडतर आहे, त्यामुळेच ह्या किल्ल्याला कठीणगड असे नाव पडले असावे. 3000 फूट उंचीवर असलेला हा किल्ला चढायला आम्हाला साधारण 1 तास लागलाच. मित्रांनो, आता अर्ध्या वाटेपर्यंत आलेलो आहोत. बसायला बिलकुल कुठे झाड नाहीये कारण एकदम एकाशी वाट आहे आणि ती दुसऱ्या साईडला खोल दरी अशी आहे, त्यामुळे खूप सांभाळून चाला. फक्त इथे मागे बघू शकता, इथे एक छोटीशी गुहा आहे, त्यामुळे इथे थोडा विसावा घेतो आम्ही. कारण वरपर्यंत पाहिलं तर फक्त एक खडतर वाट आहे, बाकी एकही झाड दिसत नाही. स्वतः इथे थोडं थांबतो आम्ही. खडतर वाट संपली आणि पहिला प्रवेशद्वार नजरेस पडला. मित्रांनो, सेकंड टाइम ट्रेक करणारा माझा मित्र स्वप्नील जाधव शेवटी पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेला आहे. त्याला वरती गेल्यानंतर त्याची प्रतिक्रिया जाणून घेणारच आहोत, पण सध्या त्याला विसावा घेऊ द्या एवढंच म्हणणं आहे. मित्रांनो, तुंग किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आता आम्ही आलेलो आहोत. अक्षर खडतर चढाई यायची, परंतु खूप सावकाश चढायला लागतं एवढंच. पण एक कौतुकाची गोष्ट अशी की या तुंग किल्ल्यावर हा जो मागे दरवाजा बसवलेला आहे ते कार्य केलंय सह्याद्री प्रतिष्ठान. खूप उत्तम असा हा प्रवेशद्वार इथे बसवलेला आहे. आणि खरं तर आता आम्ही चढाई करताना आम्हाला हा रस्ता एवढा कठीण होता, त्या कठीण रस्त्यातून सुद्धा हा सागवान एवढा वजनाचा दरवाजा त्यांनी आणला कसा असेल हे खरंच त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे. खरं तर माझ्याकडे असे शब्द सुद्धा नाही आहेत आणि असे उत्तम कार्य ते प्रत्येक गडावर करत असतात. फक्त याच गडावर नाही तर अजून 13 किल्ल्यांवर त्यांनी असा प्रवेशद्वार बसवलेला आहे. पण त्या मावळ्यांना, त्या शिलेदारांना माझा खरंच सलाम आहे. मुख्य प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर गडावर वाड्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. गडावर गणेश मंदिर तसेच पाण्याचे टाकं सुद्धा पाहायला मिळेल. मित्रांनो, फायनली आता पोहोचलेलो आहोत आपण तुंग किल्ल्याच्या माथ्यावर आणि पाहू शकतो आपल्या मागे तुंग देवीचं मंदिर आहे. कदाचित त्या देवीच्या नावावरूनच त्या किल्ला तुंग किल्ला असं नाव पडलं. आणि तसेच या गडाच्या पायथ्याशी जे गाव आहे ते सुद्धा गावाचं नाव तुंग असं आहे. ह्या गडावरून भोवतालचा सारा प्रदेश दिसतो. पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे. ह्या किल्ल्यावरून पावना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा, मोरगिरी, पवन मावळ हा सर्व परिसर नजरेत येतो. ह्या किल्ल्याला तशी वैभवशाली इतिहासाची परंपरा लाभली नाही, परंतु 1657 मध्ये मावळ प्रांतातील इतर किल्ल्यांसमवेत हा किल्ला देखील स्वराज्यात सामील झाला.
सन 1660 मध्ये या भागाच्या सुरक्षिततेसाठी नेताजी पालकर यांची नियुक्ती झाली. जयसिंगाने आणि दिलेर खानाने आपल्या स्वारीच्या वेळी 6 मे 1665 रोजी तुंग आणि तिकोणा या भागातील अनेक गावे जाळली, पण हे किल्ले मात्र जिंकू शकले नाही. परंतु 12 जून 1665 मध्ये पुरंदरच्या तहानुसार 18 जूनला कुबात खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. या किल्ल्यावर आपल्यासोबत माझे जे 3 मित्र आलेत त्यांना विचारूया, कारण या स्वप्नीलचा मला वाटतं दुसरा अनुभव आहे. आतिश आणि रविराजचा हा पहिलाच असा ट्रेकिंगचा अनुभव आहे. स्वप्नील, कसं वाटलं? छान वाटलं. एकदमचा फोन आला मला की ट्रेकिंगला जाऊया, कारण मी अगोदर बोललो नाही जमणार. नंतर मी विचार केला आणि प्लॅन करून आलो त्यासोबत. आता इथपर्यंत चढलोय. ॲक्च्युली मला खालून चढताना मध्यावर आल्यानंतर वाटत होतं की वरती जाऊ नये, एवढी म्हणजे दम भरला होता. पण मी इथपर्यंत पोहोचून दाखवलं. कारण प्रयत्न केल्यानंतर सगळं काही शक्य आहे. आणि आज मला इथे येऊन खूप आनंद झाला आहे. प्रीतम, नेक्स्ट टाइम कधी मला बोलव, मी तुझ्यासोबत नक्की येणार. आणि असे अविस्मरणीय अनुभव मला आयुष्यात तुझ्यासोबत नेहमीच येत राहू दे. जय भवानी, जय शिवाजी. माझा हा पहिलाच ट्रेकिंग आहे. मला याच्यामध्ये तितकीच मजा पण आली आणि अनुभव पण आला. चढताना मध्ये वाटत होतं की हा आपण सगळं चढू शकतो का नाही, पण चढलो. तरी पण प्रयत्न करत करत. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि हा किल्ला कसा वाटला तेही सांगा. आणि जर तुम्हाला कधी संधी मिळेल ना या किल्ल्याला नक्की भेट द्या. कारण हा किल्ला दुर्गम जरी असला तरी खूप सुंदर आहे. छोटा आहे, परंतु आजूबाजूचा आणि भोवतालचा परिसर इतका उत्तम आहे की खरंच खूप भारी वाटतं. सो आपण आता परत एकदा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.